पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपराजधानी नागपूर दौऱ्यावर आहेत। मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागपूरमध्ये स्वागत करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रेशीम बागेतील संघाच्या मुख्यालयाला भेट देण्यात आली। मोदींकडून डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आलं। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जाणार आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले आहेत। जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, खरं तर आता दीक्षाभूमीला थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार आहेत। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सुद्धा केलं जाणार आहे। काय ताजे अपडेट्स? नक्कीच कारण आता थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते रेशीमबागेतील स्मृती मंदिरातून निघालेले आहेत। अगदी काही मिनिटात ते आता दीक्षाभूमी येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकमध्ये पोहोचणार आहेत। दीक्षाभूमी ही एक महत्त्वाचं असं ठिकाण आहे, कारण 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती। त्यानंतर दरवर्षी मोठ्या प्रमाणात इथे जे आहेत ते लाखो अनुयायी देशभरातून इथे येतात। केवळ देशच नाही तर विदेशातूनही मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे अनुयायी इथे पोहोचतात। आज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचत आहेत। त्यापूर्वी जे आहे ते थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिरात येऊन डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन केलं। पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली देण्यात आली। त्यावेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील उपस्थित होते। थोडा वेळ ते इथे बसलेले होते, त्यांची चर्चा झालेली आहे आणि जवळपास 20 मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे उपस्थित होते। 15 मिनिटांचा त्यांचा हा कार्यक्रम नियोजित होता, मात्र थोडा जास्त वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे थांबलेले आहेत। त्यांचं स्वागतही स्मारक समितीतर्फे करण्यात आलेलं आहे आणि यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय नेते अरुण कुमार, मुकुंदजी आणि सोबतच सुनील देशपांडे हे देखील उपस्थित होते। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराचं फोटो असलेली प्रतिमा देखील भेट म्हणून देण्यात आलेली आहे। आता येथून थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी म्हणजे दीक्षाभूमी येथे पोहोचत आहेत। अगदी काही मिनिटात ते दीक्षाभूमी येथे पोहोचतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यानिमित्त म्हणजे रेशीमबाग ते विमानतळ ते रेशीमबाग ते दीक्षाभूमी ते माधव नेत्रालय असा जो आहे तो संपूर्ण मार्ग जो आहे तो अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आलेला आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं स्मारक समितीतर्फे स्वागत करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे थोडा वेळ आपला वेळ घालवणार आहेत, ते येथे चर्चा देखील करणार आहेत। स्मारक समितीचे केवळ सदस्य जे आहेत, निमंत्रित जे सदस्य आहेत, ते मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे बाबासाहेबांना आपला आदरांजली आणि अभिवादन करणार आहेत। यापूर्वी 14 एप्रिल 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दीक्षाभूमी येथे आगमन झालेलं होतं। दीक्षाभूमीवर येणारे पंतप्रधान असे हे केवळ पहिल्यांदाच पंतप्रधानपदी असताना एखादे पंतप्रधान दोनदा दीक्षाभूमीला भेट देणारे ठरलेले आहेत नरेंद्र मोदी। यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा मनमोहन सिंग असतील यांनीही पंतप्रधानपदी असताना दीक्षाभूमीला भेट दिलेली आहे। गेल्या वेळी आले असताना पंतप्रधानांनी इथे ध्यान साधना देखील केलेली होती आणि ते यावेळेस करतील की नाही करतील हे त्यांच्या ते पोहोचल्यावरच कळेल। मात्र त्याची जी तयारी आहे ते जर ध्यान साधनेला बसतील तर दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे इथे तशी व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। त्यानंतर पंतप्रधानांना जे आहे ते बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ, त्याचबरोबर सोन्याचा मुलामा असलेले दीक्षाभूमीची प्रतिकृती देखील स्मारक समितीतर्फे भेट देण्यात येणार आहे। आणि त्यानंतर पंतप्रधान आपला पुढील तिसरा जो नियोजित दौरा आहे माधव नेत्रालयाचा तिथे पोहोचणार आहेत आणि तिथे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासोबत माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। कोनशिला समारंभ हा पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे। आज गुढीपाडवा आहे, हिंदू नववर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आज या कार्यक्रमाची जी आहे ती आखणी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जो पहिला कार्यक्रम होता पंतप्रधानांचा राष्ट्रीय स्वयंसेवक रेशीमबागेतील स्मृती मंदिरातील भेट देण्याचा तो येथे संपन्न झाला आहे। अगदी करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।